साहेबांना तिथं करून वगैरे बोलू. ताईला सांग. हो हो हो. हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सो आज आहे रविवार आणि प्लस 16 तारीख 16 मार्च. तर आज 16 मार्च बोलल्यावर विशेष असा दिवस आहे. तर आज आहे माझ्या आहूंचा बड्डे. सो बड्डे सेलिब्रेशन आम्ही लोक म्हणजे खूप गाजावाजा करून करत असतात. बड्डे सेलिब्रेशन दारू पिऊन किंवा पार्ट्या करून असं करत असतात. तर आहोंना माझ्या म्हणजे सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. सो आम्ही आमच्या फॅमिलीतल्या सगळ्यांचं बड्डे सामाजिक कार्य करूनच करत असतो. सो छोटंसं असं सामाजिक कार्य म्हणजे फुल ना फुलाची पाकळी अशी आम्ही काहीतरी करणार आहोत. सो आम्ही चाललेलो आहोत पनवेलला आणि काय करणार आहोत तर तुम्हाला हळूहळू आमच्या ब्लॉगमध्ये समजेलच. सो तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आम्ही काय करतोय हे पहा आणि तशी करतोय ते चांगलंच करतोय. सो तुम्ही सुद्धा तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा समाजाच्या प्रती. सो कंटिन्यू राहा. इथे आराध्याला भूक लागलेली होती त्याच्यामुळे तो वडापाव खात आहे. मला मग कोणाला? तुलाच भूक लागलेली ना. आणि इकडे पप्पा फळं घेत आहेत. फळं ऍक्च्युली समजेल कशासाठी घेतोय आम्ही. आणि नेहमीप्रमाणे स्वराज्य इथं झोपलेला आहे त्याच्यामुळे मला काय कॅमेरा घेऊन बाहेर जाता येत नाही. सो गाडीमध्ये बसलेली आहे इथे. स्वराज्य त्याला ऍक्च्युली भूक लागलेली तर पप्पानी वडापाव घेतलेत पण तो आता झोपलाय. तर बघू नंतर जागा झाल्यानंतर मग त्याला वडापाव देते मी खायला. इथे वडापाव आणलाय पण थोडं पॅकिंग वगैरे चांगली असते म्हणजे पार्सल मागवलेला तर इथे पॅकिंग वगैरे चांगली आहे. हॅलो हॅलो. हॅलो, इकडे आवाज येत आहे. इकडे आवाज येत आहे. तर वडापाव चांगले आहेत पण त्यात नाही चटणी काय नाही, नुसते नॉर्मल आहेत वडापाव. चटणीशिवाय मजा नाही वडापाव काय. आराध्य तुझं काय म्हणणं आहे याच्यात? चटणी मुळे असं फेमस झालं वडापाव. मग काय गरम आहे त्याच्यामुळे ओके वाटतंय. आता काय करणार, भूक तर लागली. त्यांच्याकडे बघूनच आमच्याच अंगावर एक संचार येतो कारण की ते व्यक्तिमत्वच तसं आहे. आणि आज ते निमित्त आहे, आज त्यांचा स्वतःचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्याला फळं आणलेली आहे. फळवाटपाचा कार्यक्रम करण्यापूर्वी दादांना उदंड व आरोग्यदायी आयुष्य लाभू दे व ते जे काही कार्य करत आहेत त्यात त्यांना भरभरून यश मिळू दे म्हणून आपण त्यांचं औषध करून ठेवूया. त्याच्यानंतर सोमेश्वरतर्फे विशेष शुभेच्छा आणि मग बाबू आहे तिथं ना.
माझं सामाजिक कार्य बघून माझे मित्र सुद्धा बोलतात की आम्हाला कधी नेशील, आम्हाला सुद्धा असं काहीतरी करू द्या. कारण मित्रांमध्ये पार्ट्या भरपूर आपण करतो, पण सामाजिक कार्य करण्याची जी आनंद असतो ना, जो मनातून आनंद मिळतो ना, तो सुख असतो, तो वेगळा असतो. तर मी दरवर्षी माझा वाढदिवस नाही, माझ्या परिवाराचा प्रत्येकाचा वाढदिवस मी सामाजिक कार्य करून करत असतो. मग आदिवासी वाड्या असतील, शाळा असतील, गोरगरीब असे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य विविध क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या आदिवासी वाडीतल्या लोकांना वाटप करत असतो. शाळेतल्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असतो. ते माझ्या कृणी नाही तर माझ्या परिवाराच्या कृणी, माझ्या मिसेसचा तो वाढदिवस किंवा मुलांचा असतो. मी या प्रकारे वाढदिवस साजरे करत असतो. मी जास्त त्या पार्टी गिरीच्या नादामध्ये नसतो. मित्र भरपूर जोडले आपण, पण माझं कार्य हे आहे, कारण मी एका जाणकाराचा प्रतिष्ठानच्या संस्थापक आहे, अध्यक्ष आहे आणि माझ्या गावातील एक नवरात्र उत्सव मंडळ आहे. त्या मंडळाचं गेले 7 वर्ष मला अध्यक्ष बनवत आहे. ते मला अध्यक्ष पदावरून काढतच नाही, मी मला दुसऱ्याला चान्स द्यायला नाही, तूच राहा, छान कार्य करतो, तुझ्या कल्पनेतून वेगवेगळे कार्यक्रम 10 दिवस वेगवेगळा कार्य करत असतो, त्यामध्ये सुद्धा आपल्या संस्थेचं नाव होतो, आपल्या मंडळाचं नाव होतं. त्यामुळे मला काय अध्यक्ष पदावरून काढत नाही. आणि या जाणकारांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुठेही काही आपत्ती काल आला तरी आम्ही संस्थेच्या माध्यमातून थोडीफार मदत करत असतो. आणि हेच बघून माझे मित्र सुद्धा मला बोलत असतात की तू एकटाच करतोस, आम्हाला कधी नेशील, आमचा पण बर्थडे, आमचा वाढदिवस पण आता करूया. सुजित भाई माझ्या भाई लागले होते. सुजित भाई माझ्यापेक्षा जास्त सामाजिक कार्य करत असतात. इथं तर करतातच, पण आदिवासी वाडी वगैरे मला फोन करतात की म्हणजे आपलं बघून 2 लोक सामाजिक कार्य करण्यासाठी तयार होतात, हे मनाची समाधान वाटतं मला. नक्कीच आज मी पुन्हा एकदा आलोय आणि हा का माझ्यासाठी नवीन आहे, माझा पूर्ण परिवार आहे हा. आणि नक्कीच जसा मला वेळ मिळेल आणि माझा स्वतःचा एक ग्रुप आहे ऑर्केस्ट्राचा, मी निवेदन सूत्रसंचालक सुद्धा आहे, आणि कार्यक्रम चालू असतात. एक दिवस या आजच्या आजोबांसाठी मला इथे यायचे कार्यक्रम करायला, जसा वेळ मिळेल तसा नक्की येणार आहे मी त्यांच्यासाठी खास. तर आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांना छोटीशी भेटवस्तू आणलेली फळवाटपाचा कार्यक्रम आहे. तर सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्या, बस एवढंच. बाकी काय प्रयत्नाला परमेश्वर आहे आणि तुमचा आशीर्वाद आज आमच्यासाठी खूप आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. माझी जी मेसेज आहे माझ्यासोबत असते, माझ्या खांद्याला खांद्याला प्रतीक्षा पाटील फॅशन डिझायनर आहे. स्वतःची क्लास घेते ती डिझाईनचे आणि स्वतः ड्रेस डिझाईन करत असते. तर ती पण माझ्या खांद्याला खांद्याला असते आणि प्रत्येक वेळी मला सपोर्ट करत असते. म्हणजे आम्ही बरेच कार्यक्रम करत असतो. आता बार्शी, नवी मुंबई, ठाण्यापासून ते पेण, अलिबागपर्यंत कार्यक्रम असतात. ती घराचा बघत असते, हँडल ती करत असते, मला वेळ नसतो घरामध्ये. तर ती माझ्या खांद्याला खांदा लावून करत असते. त्यामुळे छान तुम्ही करता हे कार्यक्रम करत राहा, सामाजिक कार्य करत राहा आणि तिचा फुल सपोर्ट आहे मला. आणि नक्कीच हे माझे 2 पिल्लो आराध्य आणि हा स्वराज्य लोकांनाही शिवायचा वेळ आहे आणि राजांबद्दल आदर आहे. आतापर्यंत या मुलांनी माझ्या 22 किल्ले केलेले आहेत. 22 किल्ले केलेले आहेत. त्यांनी मला आवड आहे किल्ल्याची. त्याला उरणमधला मोठा सन्मान थोडागी पुरस्कार मिळालाय. ते भालचे रविदादांच्याकडून स्थायी सन्मान सुद्धा त्याला मिळाला. आता थोडंसं आमचे वडील बाबा म्हणून आमचं ट्रॅकिंग कमी झाली. 2 वर्षानंतर पुन्हा आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात करणार. तर पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी खूप आहे. मगाशी मी म्हटलं की एखाद्या व्यक्तीला बघून आपल्यात तो संसार येतो, तेव्हा काटे उभे राहिले. एक लहान मुलगा जेव्हा 22 किल्ले करतो, मोठी गोष्ट आहे. आणि खरंच आपला जाणता राजा आहे म्हणूनच आपण आहोत आणि तुमच्यासारखी माणसंही आज समाजामध्ये आहेत. काम कदाचित आम्ही करत असतो बायका आणि त्याचा आम्हाला अभिमानही असतो की चला आम्ही या कार्याचे थोडेफार हिस्सेदार आहोत म्हणून. कारण की ईश्वर सरांसोबत काम करताना माझा नेहमी हेतू तोच असतो की त्यांनी जर काम उभा नसतं केलं तर आम्ही या कामाचे हिस्सेदार झालो नसतो. आज तुम्ही सगळ्या तुमच्यासारखी माणसं आहात म्हणून आम्हाला ते सौभाग्य लाभलेलं आहे असं आम्ही नेहमीच मानतो. आणि जे कार्य तुम्ही करत आहात आणि ही गोष्ट खरीच आहे, एखादा तुमच्यामुळे दादा आम्हाला जोडले गेलेले आहेत, तुमच्यामुळे मुलांची बहुतेक मंडळी आज आम्हाला जोडली गेलेली आहे. आणि एखादा चांगला काम करत असेल त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जेव्हा सगळं चालतो तेव्हा ती आपल्यासाठी समाधानाची पावती असते. आणि तुम्ही कार्य करत जे आहात त्याची पोचपावती हीच आहे की तुम्हाला कोणीही अध्यक्षपदावरून काढण्याची कोणाची इच्छा नाही. कारण की ते पद असं आहे कोणीही स्वीकारायला तयार असतं.
हे वेगळा भाव पण येतो, पण खरंच जो काम करणार असतो त्यालाच ते पद राहावं, कारण की तुम्हीच असे आहात म्हणून प्रत्येकाला ते वाटतं की तुम्हीच त्या पदावर राहावं. आणि आम्ही आज प्रार्थना करतो तुम्हाला भरभरून यश मिळू दे, तुमच्या हातून अजून भरभरून सामाजिक कार्य नेहमीच घडत राहू दे. धन्यवाद. तर आता मी काकांना विनंती करेल आपण गेली गेले का गे कुठे गेली ये तिकडं गेली तर इथे आम्ही असं समाधानकारक असं सेलिब्रेशन करून घरी आलेलो आहोत आणि जेवणाची तयारी कोलबाच्या वड्या आणि कोलबीचं कालवण आणि भात असं मस्तपैकी जेवण करून त्याच्यावर ताव मारून झालेलं आहे आमचं. आणि संध्याकाळच्या टायमाला त्यांचे मित्रपरिवार आले आणि मित्रपरिवार आले आणि त्यांनी देखील त्या सेलिब्रेशन केलेलं आहे केक कापून इथे. Happy birthday to you. Happy birthday dear Neetu. Happy birthday to you. Thank you. फोटो काढ. मित्रपरिवारासोबत सेलिब्रेशन करून झाल्यानंतर आम्ही हॉटेलला जेवायला म्हणून आलेलो आहोत. आणि आजचा दिवस खूप छान म्हणजे खूपच छान गेला, समाधानकारक गेला आणि असे कार्य पुन्हा करावेसे असं वाटतं. बघितलं मी पोस्टर बघितला ठेवलेला स्टेटसला ना तू. खावा पिक्चर आहे का? कधी आहे? 9 वाजता. 9:30 होऊन गेलं. उद्या का? उद्या उद्या आमच्याकडे पण आहे, कुंडेगावला पण आहे. नवंबरला 22 तारखेला उद्या आहे कुंडेगावला.